आदरणीय राजसाहेब नेहमीच सावध करत आलेले आहेत। त्यांनी यापूर्वीसुद्धा आपल्या भाषणातून बोलले होते की इराणसारख्या देशाने आपल्याला काश्मीर मुद्द्यामध्ये सुद्धा पाकिस्तानच्या विरोधात जाऊन मदत केली होती। तर आपल्या पंतप्रधानांनी इराणचे राष्ट्रपती प्रमुख नेते गेल्यानंतर कुठेतरी एक संदेश द्यायला पाहिजे होता, परंतु ते न केल्यामुळे त्याचेही पडसाद हळूहळू आपल्याला दिसतील असं साहेब मागेच म्हणाले होते। देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी हैदराबादमध्ये एका सभेमध्ये जनतेला मार्गदर्शन करत असताना एक आव्हान केलं की तुम्ही डिझेल पेट्रोलचा आणि गॅसचा वापर कमी करा आणि एक वर्ष इथून पुढे एक वर्ष सोनं खरेदी करू नका। तर हा एक मोठा एक पूर्ण देशाला धक्का आहे, कारण याचा संपूर्ण जो काही फटका आहे तो सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे। आज मी तर म्हणेन की करोडो कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे, त्यामुळे आर्थिक संकटात सापडणार आहेत। आज याच माध्यमातून जर आपण विचार केला, जर भारताने जर तेल खरेदी केलं नाही किंवा गॅस खरेदी केला नाही, कारण आपण वापर कमी करणार आहोत म्हणजे खरेदीसुद्धा कमी होणार, तर मग त्या वाहतूकदारांचं काय होणार जे या व्यवसायाशी संबंधित आहेत? त्या सर्व कंपन्यांचं काय होणार जे या व्यवसायाशी संबंधित आहेत? आज या लॉजिस्टिक्स आणि शिपिंग क्षेत्रावर किती मोठा घात होणार आहे या निर्णयामुळे। अनेक कंपन्या देशोधडीला लागतील, वाहतूकदार देशोधडीला लागतील, कर्जबाजारी होतील। त्याचबरोबर आम्ही डिझेलचा, पेट्रोलचा आणि गॅसचा वापर कमी करायचा म्हणजे नक्की काय करायचं? आम्ही डिझेल पेट्रोलचा वापर न करता आम्ही कसा प्रवास करू शकतो? आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू शकतो? हा एक मोठा प्रश्न आहे। आणि त्यामध्ये त्यांनी सल्ला दिला आहे की तुम्ही मेट्रो आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, बसनी जा। तेवढ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत का? मुंबईसारख्या शहरामध्ये मेट्रो सर्व ॲक्टिव्हली काम करत आहेत का? अद्याप कामसुद्धा पूर्ण नाही झालेलं आहे। हार्डली 1-2 लाईन सुरू आहेत 10-15 लाईनमधून। काय होणार आहे याची एक मोठी भीती आमच्या मनात आहे। देशाचे पंतप्रधान आहेत, मोदी है तो मुमकिन है। मग आता काय झालं? आता मुमकिन नाही आहे का? आज सर्वसामान्य नागरिकाला पब्लिक ट्रान्सपोर्टनी प्रवास करा म्हणजे उद्या हे कुठेतरी आदेश देतील की रस्त्यावर गाड्या दिसल्या नाही पाहिजे, तुम्ही घराच्या बाहेर गाडी घेऊन निघायचं नाही, मोटरसायकल घेऊन निघायचं नाही। म्हणजे हे एक प्रकारचा लॉकडाऊनच आम्ही मानतो। आपण या सर्व परिस्थितीतून अगोदरच गेलेलो आहे, ते नैसर्गिक होतं, परंतु हे कुठेतरी आपल्या निर्णयांची चूक आहे आणि ते सर्व जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत। आज वाहतूक क्षेत्रामध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण लॉजिस्टिक्समध्ये जर आयात माल आलाच नाही तर ती संपूर्ण चेन डिस्टर्ब होते। त्यामध्ये सर्व शिपिंग कंपन्या, पोर्ट, वेअरहाऊसवाले, ट्रान्सपोर्टवाले, इम्पोर्टर, एक्सपोर्टर हे सर्वजण एका भीतीच्या वातावरणात जगत आहेत। याच्यावर कुठेतरी एक ठोस मार्ग पंतप्रधानांनी काढावा, अन्यथा देशातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील। सोनं ही एक परंपरा आहे। भारतातील सर्व जे काही लग्न सराई होतात अशा वेळेस मंगळसूत्र, नवरदेवासाठी चैन, अंगठी हे एक सन्मानाची गोष्ट असते, एक संस्काराची गोष्ट असते। परंतु आपण एक वर्ष सोनं विकत घेऊ नका। आज सोन्याचा भाव 1.5 लाखाच्या जवळपास आहे, तर एक वर्षानंतर तो किती लाख असेल माहीत नाही, लोकांना घ्यायला परवडेल की नाही ते सुद्धा माहीत नाही। परंतु याच्या मागे सुद्धा काय स्ट्रॅटेजी आहे? आपल्याला का डॉलर्स वाचवून ठेवायचे आहेत? आपण काय त्यासाठी तयारी करतोय? आपण युद्धात सहभागी होणार आहे का? अशा कोणत्याच गोष्टींचं क्लेरिफिकेशन न देता देशाचे पंतप्रधान वक्तव्य करून गेलेले आहेत। त्यामुळे संभ्रम सर्वच नागरिकांच्या मनात आहे। त्यामुळे पुढे काय होईल त्याची आम्ही सुद्धा वाट बघतोय। हमें लाइक करें,
मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।